आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यात लोकांची फसवणूक करणाऱ्या एका बिल्डरला मोरेंनी दणका दिलाय। वसंत मोरे अचानक ऑफिसमध्ये पोहोचताच संबंधित बिल्डर थेट बाथरूम मध्ये लपला होता। बिल्डरनं घर बुकिंगच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात येतोय। एक दोन नव्हे तर तब्बल 66 लोकांना 67 लाखांचा गंडा घातलाय। अनेकांना घरांचं आश्वासन देऊन बिल्डरनं मोठी आर्थिक फसवणूक केल्याचं कळतंय। हे बघा अनवरात बापर ह्याच्या नावाने सर्टिफिकेट काढले। म्हणजे हे बघितल्यानंतर ना ही गोरगरीब लोक जे असतात ना बघा इथं असे लॉक करून टाकेल आता। माझ्याकडे जी लोक आले तर ही लोक 67 लाख रुपयाचे पेमेंट या लोकांचं आणि ह्या मॅडम जे आहेत त्यांचं पगार देत नाहीये। तर या ठिकाणी आता आम्ही ह्याच्यामध्ये आलोय। सकाळी ही लोक गेल्या मागं 8-15 दिवसापासून माझ्याकडे कंटिन्यू फॉलोअप मध्ये आहेत। तर ह्या यांनी 67 लाख रुपये ह्या लोकांकडून वेगवेगळ्या बिल्डरच्या ठिकाणी तुम्हाला आम्ही बुकिंग करून देतो म्हणून फ्लॅट देतो अशा बुकिंग करून ह्या लोकांकडून पैसे घेतले। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये लोकांची फसवणूक करणाऱ्या एका बिल्डरच्या ऑफिसला मोरेंनी दणका दिलेला आहे। मोरेंनी या ठिकाणी छापा मारलेला आहे। वसंत मोरे अचानक ऑफिसमध्ये पोहोचताच बिल्डर थेट बाथरूम मध्ये लपलेला होता। या बिल्डरनं एक दोन नव्हे तर तब्बल 66 लोकांना फसवलेला आहे आणि 67 लाखांचा गंडा त्यांना घातलेला आहे। अनेकांना घराचं आश्वासन देऊन या बिल्डरनं मोठी आर्थिक फसवणूक केलेली आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेऊया। अक्षय, एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये आता मोरेंनी छापा टाकलेला आहे, मात्र या बिल्डरवर गुन्हा काही नोंदवलेला होता की नाही? निश्चित आपण जर बघू शकलो तर पुण्यातल्या अनेकांनी या बिल्डरकडे फ्लॅटसाठी काही बुकिंगचे पैसे दिले होते, मात्र कुठलाही या फ्लॅटचं पोझिशन न देता आणि अधिक रकमेची मागणी करताना त्या सगळ्या लोकांनी थेट वसंत मोरे यांच्याकडे धाव घेतली आणि या संबंधित बिल्डरकडे तक्रार केली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। वसंत मोरे हे नेहमीच त्यांच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असतात आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी या बिल्डरच्या कार्यालयात दाद मारली आणि त्या ठिकाणी थेट बिल्डरला जाब विचारायला गेले असता बिल्डरने थेट त्या ठिकाणी पळ काढून बाथरूम मध्ये लपले असल्याचं जो व्हिडिओ आहे तो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। नक्कीच आपण अक्षय पाहतोय की या बिल्डरनं केवळ एक दोन नाही तर 66 लोकांना गंडा घातल्याचं पाहायला मिळालंय। धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय एक अतिशय महत्त्वाची बातमी पुण्यातली आहे। एका बिल्डरनं 66 जणांना फसवलेलं होतं। तब्बल 67 लाखांचा गंडा त्यांना घातलेला होता आणि त्याच्या ऑफिसवर मोरेंनी दणका दिलेला आहे। मोरेंनी छापा टाकलेला आहे।